अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला तंबी दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय। माढा तालुक्यातल्या कुर्डू गावात अवैध उत्खननाची तक्रार आली होती। त्या तक्रारीनंतर अधिकारी अंजली कृष्णा या त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचल्या। मात्र अजित पवारांचा कार्यकर्ता बाबा जगतापनं त्यांना फोन केला। त्यानंतर त्यानं DSP अंजली कृष्णा यांना फोन दिल्यावर अजित पवारांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले। मुंबई में जरा अधिक की ना। हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ। मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना। मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर। तहसील ऑफिस से हमको, हाँ, तो हमको उनको मदद करनी। तर या सर्व प्रकारानंतर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेनं केली। अधिकारी बेकायदेशीर मुरुमुपसा करणाऱ्यावर कारवाई करायला जाते। अजितदादाचे कार्यकर्ते वेडा टाकतायत आणि अजितदादाला फोन करतायत। अजितदादाचा फोन येतोय की मी DCM बोलतोय, अमुक बोलतोय, तमुक बोलतोय, तुझी दादागिरी झाली, तुझ्यावर कारवाई करीन। म्हणजे एका बाजूनी लाडकी बहीण योजना आणता, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणता, आणि दुसऱ्या बाजूनी मुलीसारख्या आपल्या वयाच्या असणाऱ्या एका नवीन IPS अधिकाऱ्याला दम दिला जातो। 11 तारखेला 8 दिवसाची मुदत देतोय, 8 दिवसात गुन्हा दाखल नाही झाला। तमाम लाडक्या बहिणीची आणि महाराष्ट्राची माफी अजितदादांनी मागावी। माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की कारवाई थांबवावी। तशा प्रकारच्या सूचना माझ्या फोन आल्याच्या या तहसीलदारांनाही द्यावा। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब अत्यंत स्वच्छपणे कठोर निर्णय घेतात। कुठल्याही चुकीच्या गोष्टीची समर्थन हे माननीय अजितदादा पवार साहेब करत नाहीत। केवळ शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेईपर्यंत ती कारवाई थांबवावी अशा प्रकारचे त्यांचे निर्देश होते। दरम्यान या घटनेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्यात। त्या IPS अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास अजित पवारांना सोडणार नाही असा इशारा दमानियांनी दिलाय। तर सुषमा अंधारेंनीही अजितदादांवर निशाणा साधलाय। अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या IPS ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून, म्हणजे खरं तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे। प्रत्येकाला शहाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलंय ते अतिशय डिस्टर्बिंग आहे। कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला, त्यांची बदली केली, त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही। तर सुषमा अंधारेंनी यावर काय ट्विट केले बघा। सरकारच गुंडांना अभय देणार असेल तर त्यात सामील असणाऱ्या मंत्री आणि आमदारांकडून अपेक्षा वेगळी ती काय करायची। महिला DSPनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करून गुंडांना सोडण्यास स्पष्ट नकार दिला। अशा धाडसी पोलीस अधिकाऱ्याचं आपण कौतुक करायला हवं असं सुषमा अंधारे म्हणाल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।